चला तर मंडळी, आज आपण बनवूयात हरभऱ्याच्या कोवळ्या पानाची भाजी। तर ही बघा, हरभऱ्याची भाजी मी रानातून अशी शेंडे शेंडे खोडून आणलेली आहेत। जर तुम्ही रानातून आणली असेल, नाही धुतली तरी चालेल, पण जर विकत आणली असेल तर धुवून वापरा। आता वाटण बनवून घेऊया। 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं। वाटण तयार आहे। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं चांगलं तडतडलं की जे वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण टाकून मिक्स करून घ्या। अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायची आणि नंतर जी आपण भाजी खुडून आणलेली आहे ती टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर बघा, मस्त खूप छान लागते ही भाजी। थोडी भाजी कमी होईपर्यंत मिक्स करून घ्या। तर बघा, या पद्धतीने आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण की थोडी ओली भाजी छान लागते। चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची। 5 ते 6 मिनिटं भाजी शिजलेली आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून 1 मिनिट शिजवून घ्यायची अजून। तर मस्त अशी कोवळ्या पानांच्या हरभऱ्याची भाजी बनून तयार झालेली आहे। ज्वारीच्या भाकरीसोबत खा, भन्नाट लागते। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा।